नमस्कार. मुलाचं शिक्षण हा प्रवासाचा भाग असू शकतो हे कोणी विचार करू शकत नाही. पण ओम जेव्हापासून गोव्याला गेला तेव्हा मी त्याच्या पाठोपाठ गोव्याला जाणे आणि त्याच्यासोबत फिरणे हा उपक्रम सुरू केला होता. ओम पहिल्याच वर्षी ज्या बंगल्यात राहायला गेला त्या बंगल्याचं सौंदर्य आमचं मन मोहून गेलं होतं. याच बंगल्यामध्ये आम्हीही एखाद दिवस राहून बघितलं. परवरीम या ठिकाणी वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं आम्ही बघत होतो आणि त्याचा आस्वादही घेत होतो. जे ओमचं बंगला होता तो एका नेव्हल कॅप्टनचा बंगला होता आणि तो मेन वस्तीमध्ये असूनसुद्धाही अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो सजवलेला होता. यातीलच महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे ओमची स्नेहल मावशी. ती स्नेहल मावशी रेवरा या जागी राहत होती आणि या रेवराच्या बाजूलाच जुवेल आयलंड, जे अजूनही दुर्लक्षित आहेत, पर्यटकांना माहीत नाही असं छानसं आयलंड हे या ठिकाणी वसलेलं आहे. प्रत्यक्षात हे 2560 फूट लांब आणि 476 फूट रुंद अशा प्रकारचं हे आयलंड हे गोव्याची शान म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे अतिशय सुंदर आयलंड म्हणजे बेट आम्हाला पाहायला मिळालं, तिथे राहायला मिळालं हे ओमच्या मावशीमुळेच, स्नेहल मावशीमुळेच आम्हाला ह्या परिसरामध्ये ह्या बेटावर आम्हाला निवांत फिरायला मिळालं. तिथल्या नारळी, पोपळी, फणस, आंबा, जांभळं या झाडांनी आम्हाला वेड लावलं. अक्षरशः या बेटावर आम्ही खूप दिवस जाऊन येऊन आम्ही आमच्या जीवनातील आनंद इथे मिळवत होतो. या ठिकाणी खूप छान अशी नारळाची झाडं आहेत. त्या उंच उंच नारळ आणि सुपारीच्या बागेतून फिरणं आणि त्याला लगत असलेला समुद्र बघणं ही एक पर्वणीच म्हणायला हवी. या नारळ पोपळीच्या बागेतून डोकावणारी जांभळाची झाडं, त्या जांभळाच्या झाडातून पडलेली जांभळं ही खाणं, किंवा फणस आहे, सुपाऱ्या आहेत, ही विविध झाडं आणि त्यातून फिरताना मनमुराद आनंद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा आनंद आम्हाला त्याच्या मावशीमुळे उपभोगायला मिळाला हीच मोठी गोष्ट आहे. आज 2 जून आहे. 2 जूनला मी रेवरा ज्युवेल आयलंड याच्यावर आहे आणि त्या ज्युवेल आयलंडवर आम्ही दोघंजण आलेलो आहोत. आणि छानपैकी नारळाची झाडं, बाजूला समुद्र, किती जवळ समुद्र आहे याचं उदाहरण दाखवतो आहे. बाजूला हट आहे, ते बसायला आहे आणि हा समुद्र, हे जे कठड आहे ते तुम्हाला दिसत असेल की हा समुद्र आहे. आणि या समुद्राच्या बाजूला आम्ही शांतपणे या समुद्राजवळ बसलेलो आहोत. मस्तपैकी हटमध्ये आम्ही बसलेलो आहोत. दोघंजणच आहोत. छानपैकी पायवाटाने मी परत जाणार आहोत. निवांत जागेवर, निवांत वेळ. तुला काय गाणं म्हणायचं आहे? म्हणायचं आहे? चष्मा घातला मी.
ज्वेल गार्डनमधला ज्वेल आयलँडवरचा रस्ता आहे. छोटे छोटे बंगले, नारळी पोपळीच्या वाडी. चला तिकडं बंद आहे. चला येतो आम्ही. या बेटावर 20 ते 30 छोटे छोटे बंगले आहेत. छान आकर्षक आहेत आणि ते पर्यटकांना भाड्याच्या स्वरूपात राहायला दिले जातात आणि पर्यटक इथे येऊन राहतात. मात्र हे पावसाच्या आधीच रिकामे करावे लागतात किंवा पावसाचं पाणी जेव्हा वाढतं तेव्हा हे संपूर्ण बेट त्या पाण्याखाली जातं. आणि तरीही या बेटावर आजच्या काळात 40 ते 50 घरं ही गावकऱ्यांची आहेत आणि ते लोक या ठिकाणी राहतात. आम्ही ज्वेल आयलँडवर आहे. वर तुम्ही बघू शकता की वर जांभळाची झाडं आहेत आणि खूप सारी जमिनीवर जांभळं पडलेली आहेत. आम्ही दोघं जर आयलँडवर. तुम्ही पाठीवर बघू शकता भारती पण जांभळं तोडून, म्हणजे तोडलेली नाही, पडलेली सगळी, भरपूर जांभळं आहेत आणि आम्ही जांभळं वेचून खातो आहे. दिस इज अ व्हेरी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी की आम्हाला मोठी मोठी जांभळं खायला मिळतात आहे. सिरियस अशी भरपूर जांभळं पडली आहेत आणि खूप स्वीट आहेत, खूप गोड आहेत आणि कोणीच इथे खायला कोण नाही आहे आमच्याशिवाय. व्हेरी स्वीट. सगळीकडे नारळ, जांभळं आणि आम्ही, बस एवढंच आहे. थँक्यू. म्हणा हम ए मालिक तेरे बंदे हम. हे आहे चांगलं. हां हे पण सोडू नका हो कोणी माझ्या झाडावरती चढू नका. पिकाला जांभूळ तोडू नका हो कोणी माझ्या झाडावरती चढू नका. झाड फळांच्या बहरांनी वाकलं. डाव्या बाजूला झर काही झुकलं. रस्त्याच्या मार्गाने पाहू नका हो कुणी माझ्या झाडावरती चढू नका. भारी तिरपीन पानाडला पलं. डाव्या बाजूला झर काही झुकलं. एवढं. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. हे नाव. तुमचं नाव. शैला. नाव काय आणि नाव. उजगावकर ना. उजगावकरच्या गावचे ना तुम्ही, है ना. आता इकडे रेवर आला. आता रेवरला काय म्हणू कुठचं. उगवला चंद्र पुनवेचा. दाही दिशा कशा फुलल्या. दाही दिशा
वनी वनी कुमुदिनी फुलल्या वनी वनी कुमुदिनी फुलल्या उगवला चंद्र पुनवेचा दाही दिशा दाही दिशा कशा फुलल्या दाही दिशा वनी वनी कुमुदिनी फुलल्या वनी वनी कुमुदिनी फुलल्या नववधू अधिरमणी जाहल्या नववधू अधिरमणी जाहल्या प्रणय रसा सोकडे प्रणय रस सोकडे मिसळला स्वर्गिसी उगवला चंद्र पुनवीचा दाही दिशा कशा फुलल्या दाही दिशा उगवला चंद्र पुनवीचा उगवला चंद्र पुनवीचा दाही दिशा ले ग्रेट 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 सबला नाही काही नाही खूप छान 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 आज ज्वेल आयलंड वर खूप छान शिकली नाही छान 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 आवाज बघ कसा असतो चांगला आहे ना खूप छान येऊ आम्ही नक्की नक्की आवड नक्की असली ना बाय. आपण बघितलंच असेल की इथली जांभळं खाण्यात आम्ही सारं देहभान विसरून आम्ही हा मनमुराद आनंद इथे लुटत होतो आणि इथलं जे सौंदर्य आहे ते शब्दात वर्णन करण्यापलीकडचं आहे. त्यामुळे एकदा तरी या आयलंडला येऊन भेट दिल्याशिवाय इथली सौंदर्याची कल्पना आपल्याला साकारून बघता येणार नाही. इथल्या गावकऱ्यांची छोटी छोटी घरं, त्यांचं देवालय, त्याचं देऊळ, त्याची रचना, ह्या बऱ्याच गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पारंपरिक अशा गोष्टी बघायला मिळतील. म्हणजे घराच्या बाहेर जर तुळशी वृंदावन असेल तर ते तुळशी वृंदावन हे कोंबड्याच्या आकारामध्ये असतं आणि कोंबड्याच्या पाठीत असं होल असतं आणि तिथे ती तुळस लावलेली असते. अशा प्रकारच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना इथं तुम्हाला बघायला मिळतात आणि त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाला प्रोत्साहित करतात. असंच हे ज्वेल आयलंड प्रत्येक नागरिकानं बघावं असं हे एक छान प्रेक्षणीय स्थळ आहे. याच गोव्याच्या सुंदर परिसरामध्ये डॉक्टर अमित रोकडे हा माझा 2002 या बॅचचा विद्यार्थी इथे राहत होता आणि त्याचं नवीनच लग्न होणार होतं. त्यामुळे आम्ही सगळेही उत्साही होतो. हा व्यवसायाने डॉक्टर असला तरी तो एका JCI नावाच्या संस्थेचा प्रेसिडेंट होता आणि त्याचं बऱ्याच वर्षानंतर लग्न होणार होतं. त्यामुळे स्नेहल मावशी, त्यांचे मिस्टर, संपूर्ण फॅमिली आम्ही त्याला भेटायला गेलो होतो आणि त्याच्या आनंदात आम्ही सहभागी झालो होतो. हा अविस्मरणीय क्षण त्याच्या समवेत त्याच्या फॅमिलीबरोबर साजरा करताना आम्हालाही खूप आनंद झाला होता. आम्ही त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्याचे आईवडील, त्याची बहीण या सगळ्यांना खूप आनंद झाला होता आणि आम्ही एकत्रित हा आनंद साजरा केला होता. अमित रोकडे याचं सामाजिक कार्य खूप मोठं असल्यामुळे त्याचा परिसरामधला परिचय खूप मोठा होता आणि खरं तर गोव्यामध्ये ओम एकटा असल्याने किंवा हॉस्टेलमध्ये असल्यामुळे त्याचं आजारपण आणि इतर गोष्टीसाठी अमित रोकडे यांनी खूप मोलाची मदत केली होती आणि करत होता हे आपल्याला जाणवतं आहे. याच ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कला केंद्रांना भेट देणे आणि ती बघणे हा आमचा आवडीचा छंद असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या कलात्मक गोष्टी मनमुराद बघत होतो. आणि हे आपल्याला इथे दिसूनच येते की आम्ही ओमकडे लक्ष देण्याबरोबरच
या विविध गोष्टींकडे लक्ष देत होतो. हे गोव्याचे आपण जे बघत आहोत ते सेंट्रल लायब्ररी आहे आणि ती 6 माळ्याची सेंट्रल लायब्ररी आहे. ही अतिशय सुंदर आहे. हा गोव्याचा पणजीमधील नॉलेज ब्रिज म्हणजे ज्ञान पूल असं याचं नामकरण झालेलं आहे. आणि हा सेंट्रल लायब्ररीच्या बाजूलाच एका नदीवर हा पूल बनवलेला आहे. आणि हा अतिशय उत्तम आणि सुंदर असा पूल आहे, जो बघणं ही एक स्वतःलाच दिलेली एक पर्वणी आहे. त्यामुळे कधीही कोणी ह्या पुलावर गेलं किंवा गोव्याला गेलं तर ह्या पुलावर जाण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करा, असं माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. विशेष म्हणजे हा पूल जेव्हा रात्री दिव्यांमध्ये लख्ख चकाकतो आणि छान दिसतो, त्यावेळेला ह्या पुलावर जाणे ही एक खूप चांगली पर्वणी आहे. तरी प्रत्येकाने ह्याला व्हिजिट द्यावी ही नम्र विनंती. त्याचप्रमाणे पणजीमधील मारुती मंदिर, मारुतीराय संस्थान यांचं हे अतिशय उत्तम मारुतीचं देऊळ आहे. हे प्रत्येकानं एकदा तरी बघावं. आज मी सॅटर्डे आहे. आज मी पणजीच्या मारुती मळामध्ये मारुतीच्या देवळात आलो आहे. खूप उंचावर देऊळ आहे आणि खूप छान देऊळ आहे. आणि इट इज व्हेरी अमेज की पणजीत आल्यानंतर या देवळात सगळे झालं पाहिजे. आणि पाठीमागे खूप मोठी पणजी पाठीमागे दिसते. असम पोर्तुगीज कॉलनी आणि पाठीमागे पणजी. वन ऑफ द बेस्ट व्ह्यू आहे. खूप वर आहे हे देऊळ आणि खूप छान आहे. प्रत्येकाने येण्यासारखं. गुड बाय. असं हे सुंदर अप्रतिम मारुती मंदिर हे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ह्याच्याच खाली एक पोर्तुगीज कॉलनी आहे. ज्या पोर्तुगीज कॉलनीतली बरीच घरं जी आहेत ती हॉटेलच्या स्वरूपात कन्वर्ट झालेली आहेत. यातीलच एका आसामी रेस्टॉरंटमध्ये आम्ही जाऊन चहा पिण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला एक नवीन अनुभव मिळाला आणि त्यांचा सेटअपही बघायला मिळाला. ही एक छान गोष्ट आहे. पण हाऊस विजिटाक वचपा न्ही. तूं सांग तांकां जाल्यार हाड म्हणून हांगासर तसोच रूल आहा. ते हे कितें तर ते सेंटर कितें तर आम्ही पणजीला आहोत आनी थंय येवपाचें लोकांचें. आणि हा एक छानपैकी ब्रिज आहे जो कोकण मराठी वाचनालय साहित्य ज्ञानस्तंभ म्हणून तिथे उभा केला आहे. ब्रिजवर खाली नदी जाते आणि तुम्ही बघू शकता की छान बसायची व्यवस्था आहे. खाली नदी आहे, पणजी मध्ये आहे आणि अतिशय रमणीय आहे. सेकंड थिंग, ह्याच्या खाली असं लाकडी असं म्हणजे ज्याची कल्पना नाही करू शकत असं छानपैकी बसायला आहे. आणि इतकं सुंदर आहे हे. त्याच्या खाली जायला एक रस्ता आहे. आणि हे सगळं केव्हा होतं तर तुम्ही जेव्हा एकटे लोकल ट्रान्सपोर्टनी जेव्हा चालता आणि असं फिरत जाता तेव्हा एक एक नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. खूप सुंदर या स्तंभावर लिहिलेलं आहे. इथून हा जिना खाली जातो आणि या जिन्याच्या खालून तुम्हाला त्या तिथे चौकोनात जायला मिळतं. तिथे बसायला आहे. आणि हा ब्रिज उद्याचा सेकंड पार्ट आपण बघू की खाली कसं बसायला आहे व्यवस्था आणि काय काय. पण खूप छान
साहित्यासाठी आणि आनंदमय विचाराची एक जागा इथे एक्सप्लोअर केली आहे. आज आम्ही एक आसामी रेस्टॉरंट बघितलं, त्याचीही मी माहिती देतो आहे. पुढच्या वेळेला आपण त्याच्यामध्ये बोलूया. पण दिस इज अ अमेज की लोकल ट्रान्सपोर्ट वापरून जर आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या तर हे गोवा सांस्कृतिक आणि वाचनालय म्हणून आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, पितळाच्या आहेत त्या. तर वेगवेगळी प्रतीकं त्यात ठेवलेली आहेत. इट इज व्हेरी अमेज की असं शांत वातावरण आणि लोक इथे अभ्यास करतात. नुसतंच गोवा खाणे आणि पिण्यासाठी नाही आहे, वेगवेगळ्या सांस्कृतिक आदानप्रदान करणारं एक खूप चांगलं प्रतीक आहे. हे सगळे स्ट्रक्चर इथे उभं केलं आहे. थँक्यू. पुढच्या सेगमेंटमध्ये आपण तुम्हाला याची माहिती देऊ. आणि प्रत्येकजण जेव्हा येईल तेव्हा गोव्यातलं हे मळ्याचं मारुती मंदिर हे तुम्ही नक्की या बघायला. तुम्हाला खूप आवडेल आणि इतकं सुंदर आहे. ते बघणं सोडून आपण बीचवर फिरत असतो. हे बघा, ज्ञानसेतू नावाचं हा ब्रिज आहे. हा गोव्यामध्ये आहे आणि आपण बघायला जात नाही. आणि याच्या बाजूलाच हे गोवा स्टेट सेंट्रल लायब्ररी आहे, जी मी उद्या परत एक्सप्लोअर करणार आहे. इट इज टू मच गुड. माणसाने काय जगायचं आणि काय शिकायचं हे आपण ठरवायचं असतं. थँक्यू. बाय बाय. हेल्मेट ओला झालाय. एक काम दिसत कर, नाही. एक काम कर, चेंज कर, चेंज कर. मग तेच म्हणतोय. ओला झालाय ना तो? हम्म. इकडे. गोव्यात काय बघायचं तर सेंट्रल लायब्ररी ही एक उत्तम पर्याय म्हणून आपण सांगू शकतो. कारण की 6 मजल्याची ही लायब्ररी आपल्याला गोव्याबद्दलची आणि गोवा मुक्ती संग्रामाबद्दलची खूप चांगली माहिती इथे संग्रहित केलेली आहे. हे गोव्याची जी लायब्ररी आहे, सेंट्रल लायब्ररी, त्याच्यामध्ये राजेंद्रजी आर्लेकर यांचं हे बुक मला मिळालं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी टू सी दिस. आणि अजून 2-3 बुक्स ऑनलाईन डाटाबेसमध्ये ह्या सेंट्रल लायब्ररीमध्ये गोव्याच्या हे भेटलं आहे. ते मी आज शोधून काढलं आहे. गोवा हिस्ट्री आणि गोवा लढा ह्याच्याबद्दल बरोबर इन्फॉर्मेशन मिळाली आहे. आज सेंट्रल लायब्ररीचे खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. लायब्ररीमध्ये बिहारचे राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर आणि गोव्याचे स्पीकर्स राज्यपाल यांची लिहिलेली पुस्तकं इथे ठेवलेली होती आणि ती मला वाचायची होती. त्यामुळे मी त्या लायब्ररीतून ती शोधून वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप आनंद वाटतं की राजेंद्रजी आर्लेकर यांच्या सहवासात मी जे दिवस घालवले, क्षण घालवले, त्यामुळे माझं आयुष्य समृद्ध झालं. भारतीनं मारुती देऊळ बघितलं नव्हतं, त्यामुळे परत एकदा आम्हाला तिथं जावं लागलं आणि तिला ते मंदिर दाखवण्यात आलं. आणि अमित रोकडे याच्या लग्नाचा समारंभ आम्हाला अटेंड करायचा होता आणि या ठिकाणी आमच्याच तेरणाच्या मेलो मॅडम, डॉक्टर मेलो मॅडम याही उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर मनमुराद गप्पा मारत आम्ही हा उत्तम आणि आनंदी सोहळा अनुभवला होता. या ठिकाणी
ओमची स्नेहल मावशी आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा आमच्या आग्रहाला मान देऊन संपूर्ण वेळ ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता. हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल. कारण की ह्या एवढ्या मोठ्या समारंभासाठी आम्ही सगळेजण गोव्याला खास आलो होतो आणि हा आनंदी सोहळा आम्ही अनुभवत होतो. डॉक्टर मेलो मॅडम, डॉक्टर मेलो सर हे दोघेही या आमच्याबरोबर सोहळ्यामध्ये संपूर्ण वेळ उपस्थित होते आणि हा 3-1 तास चाललेला सोहळा, आनंद सोहळा हा सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर व्यक्तिमत्व यांच्या साक्षीनं इथे संपन्न झाला होता. अमित रोकडे याच्या चेहऱ्यावरील हा आनंद बघणे हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही सगळे गोव्याला ह्या समारंभासाठी आलो होतो. यातील काही क्षणचित्रे ही आपण इथे साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून आपल्याला पुढील काळात हा आनंद पाहता यावा. हाच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. समारंभात स्नेहल मावशीचे मिस्टर म्हणजेच गिरीश काका आणि त्यांची मुलगी प्रांजल आणि त्यांचा मुलगा हे सगळे एवढ्या लांबून या कार्यक्रमाला हजर होते. हे आमचे सौभाग्यच म्हणावे लागेल. ओम केव्हाही कधीही गोव्याला राहत असताना हक्कानं या मावशीच्या घरी जात असतो आणि त्याला उत्तम खायला घालण्याची जबाबदारी स्नेहल मावशी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत असते. स्नेहल मावशीचे मिस्टर म्हणजे गिरीश दादा आणि प्रांजल ही त्यांची मुलगी हे सर्व ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हेच आमचं भाग्य म्हणावं लागेल. कारण स्नेहल मावशीने जे काही प्रेमाने ओमला वाढवलं आहे किंवा सांभाळलं आहे हे कोणीही इतर करू शकत नाही, हे इथे नमूद करावंसं वाटतं. कार्यक्रम संपला आणि आम्ही परत त्याच मारुतीच्या देवळात भारतीला घेऊन गेलो. भारतीने या संपूर्ण देवळाला बघितल्यानंतर खूप आश्चर्य व्यक्त केलं की कारण गोव्यामध्ये देवळं बघणे ही इतकी सुंदर संकल्पना असताना लोक बीच आणि पार्ट्यांमध्ये व्यस्त असतात आणि बरेचसे पैसे उडवत असतात. पण अशावेळी जर गोव्यातल्या लोकांनी यांचं मार्गदर्शन केलं आणि येणारं पब्लिक जर देवळाकडे वळलं तर नक्कीच गोव्यातील पर्यटन अधिक चांगल्या प्रकारे सुधारेल आणि वृद्धिंगत होईल. ॲटलास आम्ही बाईकचा खूप मोठा प्रवास करून जिथे पोचायला पाहिजे होतं तिथे पोचलो आहे. खूप चांगलं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे थोडीशी सावली आहे आणि बराच प्रवास करून आम्ही गोव्यातल्या बिर्ला टेम्पलमध्ये पोचलो आहोत. इट इज व्हेरी हॅपी टू सी दिस. अतिशय भव्य आणि अतिशय कलात्मक असं देऊळ आम्हाला बघायला मिळतं आहे आणि आम्ही आज खूप बरं वाटतं की आम्ही जेव्हा 2 व्हीलरवर आम्ही प्रवास करतो आहे तेव्हा आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा एक्सप्लोजर निसर्ग बघायला मिळतो आहे, नॅचरल गोष्टी बघायला मिळतात. आणि थँक्यू ऑल की तुम्ही सगळेजण बघताय, आम्हाला अशी माहिती पाठवता आणि त्यामुळे आम्ही अशा चांगल्या ठिकाणावर जायला मिळतं आहे. लेट्स सी, आतमध्ये पण जायचं आहे, पण आता तरी कॅमेरा बंद करतो आहे. बाय. 5 जून 2023 आम्ही गोव्याच्या प्रसिद्ध
बिर्ला मंदिरात म्हणजे राधाकृष्ण मंदिरात आलो आहे. अतिशय उत्तम प्रकारची कलाकुसर केलेलं आणि आवाढव्य असं प्रशस्त हे मंदिर साकारलं आहे. विशेष म्हणजे इथे कुठल्याही फुलं, हार, नारळ वगैरे आणण्यास मनाई आहे. त्यामुळे याचं स्वच्छता आणि पावित्र्य तसंच राहतं आहे. इथे फोटोग्राफीसाठी फक्त मोबाईल अलाउड आहे, कॅमेरे वगैरे नाहीत. समोर श्रीकृष्ण आणि राधाकृष्ण म्हणजे राधाकृष्णाची मूर्ती आहे प्रशस्त. बाजूला सगळ्यात आवडता देव गणपती बाप्पा याची मूर्ती आहे. याच्या समोरील बाजूस आपण जर बघितलं तर प्रभू हनुमान मारुतींची मूर्ती आहे. यानंतर इकडे प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे आणि प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे आणि इकडे शंकर महादेवाची मूर्ती आहे. त्यामुळे अशा 5 देवतांच्या मूर्तीज या ठिकाणी आहे आणि मध्यभागी ही राधाकृष्णाची मूर्ती आहे. खूप प्रसन्न मुद्रा आहे आणि अतिशय शांत चित्ताने बसण्याची जागा आहे आणि खूप बरं वाटतं की अशा प्रशस्त आणि शांत जागेवर आम्हाला दर्शन झालं आहे. देव करो आमच्यातील प्रत्येक मित्रपरिवाराला, माझ्या बांधवांना या ठिकाणी येण्याचा योग यावा. त्यांच्या घरात, त्यांच्या परिवारात याच देवाच्या कृपेने सुख, शांती, समृद्धी नांदो याच अपेक्षेने आपला निरोप घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण हे जे बघतोय ते बिर्ला टेम्पल आहे. बिर्ला ग्रुप किंवा बिर्ला समूहानं ह्या देवळाची निर्मिती केली आहे आणि गोव्यामध्ये अजून एका मंदिराची भर पडलेली आहे. उत्तम आणि शांत असं ठिकाणावर हे बांधलेलं देऊळ हे अतिशय चांगल्या संगमरवरामध्ये बांधलेलं आहे आणि इथून परत आम्ही आमच्या बाईकने तांबडी सुर्ला नावाच्या एका ऐतिहासिक देवळाकडे निघालो होतो आणि ते जवळपास 90 किलोमीटर आत जंगलात आहे आणि हा एवढा सगळा प्रवास जो आहे हा आम्ही 2 व्हीलरवर करायचं ठरवलं होतं आणि आता आपण याच प्रवासाचं वर्णन आणि चित्रण पुढे बघणार आहोत. ही भगवान महावीर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. खूप आतमध्ये हे संग्रह देऊळ आहे, तांबडी सुर्ला म्हणतात त्याला. आणि इथे खूप वाघ आणि बिबटे आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथं येणं म्हणजे खूप कठीण काम आहे. आणि आम्ही आज आता दुपारी 2 वाजले, अजून पोटात काय नाही आमच्या, सकाळी खाल्लेलं आहे. पण तुम्ही बघू शकता की ह्याच्या पुढे सगळं जंगल परत सुरू होतं आणि कोणी सांगू शकत नाही की काय होतं. पण खूप सुंदर देऊळ आहे, ते बघण्यासाठी आलो आहे. बाईकवर प्रवास करतो आहे. आत्तापर्यंत खूप प्रवास झाला आहे आणि थँक्स की आम्ही खूप चांगल्या प्रकारे ह्या गाडीने आम्हाला साथ दिली आहे. दिस ॲक्टिवा किनी खूप चांगलं काम केलं आहे. मॅडमचा झोप यायला लागला आहे. मॅडम काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? कधी आला होतात का? बोला बोला मॅडम, बोला. मॅडम दमलेत आता. अजूनही आम्हाला 8 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. सो बाय. तुम्ही इमॅजिन करून सुद्धा इमॅजिन होणार नाही की काय इथे नेव्हिगेटर नाही आहे. इथे GPS बंद आहे आणि हे फक्त चाललं नुसतं बिनहिशोबी, फक्त जे काय सांगितलं असतं त्याप्रमाणे पुढे पुढे जायचं आहे. कुठलाही वाईल्ड ॲनिमल आम्हाला कुठेही रस्त्यात बघू शकतो आम्ही. आणि थँक्स टू सगळे लोक की आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या आठवणी काढत आम्ही पुढे चाललो आहे. ओके, बाय बाय. आम्ही आता किती वाजलेत मला माहीत नाही. आय थिंक
किती वाजलेत? 2-3 वाजायला आलेत आणि मी आता या महादेव मंदिराजवळ पोचतोय. तिथे लोकांची गर्दी बघून बिल आहेत काढलं का? विचार पडतोय मला आता बिल बरोबर आलेला. की एवढ्या जंगलात कसं काय लोक राहतात. बाजूला माकडं आहेत, जनावर समोर दिसतात आहे, हे बघू शकता. तांबडेसुर्ला महादेव टेम्पल, अख्खं जंगल आहे. या जंगलातून वाट काढणं ही मोठी गोष्ट आहे. एवढंच काय, माकडं आमच्या बाजूलाच आहेत, दिसतं तुम्हाला. ही माकडं रस्ता आहे, ब्रिजवर खाली नदी आहे, सगळी ही माकडं बाजूला आहेत. हे तुम्हाला दिसत असेल. खूप छान छान नदी आहे. मॅडम तिकडे गेल्यात. मॅडम कशा काय गेल्या तिकडे? प्रचंड जंगलात हा खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. निळशार पाणी आहे, खरंच सांगतो, निळशार पाणी आहे, अतिशय निळशार पाणी. कातळात जे निळ आहे ना, ते कातळात खरोखर दिसतंय मला की ह्या कातळात खालपर्यंत काय जे आहे ना ते सगळं दिसतंय. एवढं निळशार पाणी इथे लिहिलं पण आहे. आणि प्रत्येकाने एकदा तरी बाईक घेऊन या यार, बाईक घेऊन या. असली जंगल का असतं ते बघायला मिळेल. आता जवळपास मी 90 किलोमीटर माकडं आहेत, जंगल सगळ्या बाजूनी. कुठलाही प्राणी केव्हाही समोर येईल. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये पण गोवा गव्हर्नमेंटचं मी आभार मानतो की त्यांनी एवढी वास्तू व्यवस्थित ठेवलेली आहे. पर्यटक येण्यासाठी टॉयलेट बाथरूमची सोय ह्या जंगलात आहे. त्यांना आता हे पाऊस पडतोय, आता पाऊस सुरू झाला आहे गोव्यामध्ये. आता येताना मला पाऊस लागला जंगलात. बघा सगळं ओलं आहे, जे दिसतंय पाणी हे पाऊस पडला आहे. आणि मी जवळपास 90 किलोमीटर म्हापशा मार्गे, पणजी टू म्हापसा, म्हापसा टू इकडे मी पणजी टू फोंडा, फोंडा टू इकडे आलो आहे मी. आणि आता एवढून परत मला एक 80 किलोमीटर मला पणजीला जावं लागणार आहे. आणि एवढं केल्यानंतरची मजा आहे ना ती अप्रतिम आहे. म्हणजे माणसाने हाल करून घ्यावे चालेल, पण निसर्गाच्या सान्निध्यात आणि हे जगणं खूप मोठं आहे, जे शब्दात सांगू शकत नाही. पुढचं देऊळ मी दाखवतो, तोपर्यंत बाय. हे अप्रतिम आणि एकमेव सुंदर असं मंदिर आम्हाला या जंगलात पाहायला मिळालेलं आहे. मॅडम सांगा तुमचा अनुभव काय? एवढ्या लांब आल्यानंतर एवढा सुखसोयी ठेवल्या त्यांनी, टॉयलेट बाथरूम सकट ठेवलं आहे. या जंगलात येणं पण कठीण आहे आणि अशा वेळी एवढी सुंदर वास्तू इथे ठेवणे खरंच खूप शूट करण्यासारखंच आहे. की
प्रत्येकानं एकदा या जागेवर बाईकनी यार, कारनी काहीच कळणार नाही. सगळ्या बाजूला डोंगर आहेत, गवा आहे, बिबटे आहेत आणि एवढ्या सगळ्याच्यामध्ये उत्तम प्रकारचे रोड बनवलेले आहेत. गोवा सरकारचे किती धन्यवाद मानावे त्याचा विचारच पडतो की एवढ्या चांगली सोय आहे. तर मी आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कधी नाव नाही ठेवत, पण आता ठेवावं लागतं की आमच्या पाड्यात रस्ते नसतात, पण खूप छान देऊळ. इतकं रमणीय वातावरण कुठेच नाही यार, असं आहे यार. खूप बघू शकता तुम्ही, लोकांनी धूप ठेवलेत, बाहेर फुलाची ह्याची सोय आहे, खाली नदी आहे आणि हे बघा, हे बघू शकता सगळ्या बाजूनी डोंगर आहेत. असम सुंदर. या गार्डनमध्ये उदबत्त्या आणि सगळं लावलेलं आहे, खूप सुंदर. खूप छान. तुझा एक्सपिरियन्स सांग एक्सपिरियन्स काय. खूप छान यार. तांबडी सुला आज कितना है, आज 6 है ना, 5 है. 5 जून 2023. त्याचं अप्रतिम बांधकाम आहे भाई. हे पिलर बघा किती छान आहेत, खूप छान बांधकाम आहे आणि गव्हर्नमेंटनी खूप चांगलं ठेवलं आहे. गोवा गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गवर्नमेंट का, पण गवर्नमेंट तो दिखता है ना भाई, नहीं दिखता है, एक भी नहीं दिखता है. खूप चांगलं ठेवलं आहे यार. म्हणजे इतकं सुंदर आणि अप्रतिम. छान बांधकाम आहे. तांबडीसूरला हे मंदिर 13व्या शतकातील एक हिंदू मंदिर आहे, जे शंकराला समर्पित आहे. आणि हे अतिशय छान आणि सुंदर मंदिर हे जंगलात असल्यामुळे इंग्रज आणि मुघल सत्तेपासून सुरक्षित राहिलं हे इथे नमूद करावंसं लागतं. तसंच या ठिकाणी गव्हर्नमेंटने खूप चांगल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बेलसाट दगडातील हे कदंब शैलीतील हे देऊळ बघूनच आपलं मन तृप्त झालेलं असतं. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की यातील जो गाभारा आहे, इथे एक कोब्रा नाग संपूर्ण वेळ निवासाला असतो आणि तो बरेच जणांना इथे दर्शनही देतो. या कलाकुसरीच्या मंदिराकडे कोणाचं लक्ष गेलं असेल किंवा नसेल, पण आम्ही ह्या मंदिराचा आणि त्याच्या नक्षीकामाचा पुरेपूर आनंद अनुभवलेला आहे. प्रत्यक्षात हे मंदिर पणजीपासून तब्बल 65 किलोमीटर आतमध्ये आहे आणि हे जंगलात असल्यामुळे या ठिकाणी कुठलाही GPS ॲक्टिव्हिटी चालू होत नाही. आणि भगवान महावीर अभयारण्य जे आहे, या अभयारण्याच्या आतमध्ये मध्यस्थानी हे देऊळ असल्यामुळे इथे आपल्याला काही रिस्ट्रिक्शनही फॉलो करावे लागतात, जेणेकरून आपण इथे सुरक्षित प्रवास करू शकतो.
या अभयारण्यामध्ये आपण जेव्हा बाईकने किंवा कारने फिरतो तेव्हा जंगलातील काही प्राणी दिसण्याची किंवा अंगावर येण्याची ही शक्यता नाकारू शकत नाही आणि याची सावधगिरी बाळगत आम्ही हा प्रवास पूर्ण केला हे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. पण येथील सौंदर्य, ह्या देवळातील गोवा गव्हर्नमेंटने ठेवलेली निगा याबद्दल आम्हाला गोवा गव्हर्नमेंटचे कौतुक करणे हे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय, प्रसाधनगृहाची व्यवस्था या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटने अतिशय उत्तम प्रकारे करून ठेवलेल्या आहेत. दर्शन घेऊन आम्ही परत निघालोय. आता बघू शकता हा परत जाण्याचा मार्ग आहे. तिकडे एवढ्या थंडी वाजते आता आम्हाला, आता थंड वातावरण आहे आता उन्हाळ्यातसुद्धा. पुढे गेल्यानंतर टॉयलेटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि विशेष म्हणजे गरम गरम मिरच्यांच्या भाज्या खायची व्यवस्था केलेली आहे. त्याच्याही जरा पुढे 7 किलोमीटर पुढे गेलो तर जिथे काही शक्यता नाही अशा ठिकाणी जेवायची व्यवस्था आहे. तर गव्हर्नमेंटच्या लोकांमध्ये आणि ह्याच्यामध्ये व्यवसाय करण्याची जी जिद्द आहे ती खूप दिसते. इथे एक झाड दिसते बघा, त्या झाडाच्या आरपार एक डायरेक्ट होल आहे. एवढं मोठं झाड आहे पण याच्या आतमध्ये आरपार असं एक, आणि हे झाड किती उंच आहे हे तुम्ही बघू शकता. एवढ्या झाडाच्या बरोबर मध्ये मस्त कोबणी आहे. मॅडम पुढे पुढे चालत. हो का बोलायचं आहे ते, का बोलायचं नसा. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. निसर्गाच्या कुशीत खूप छान पद्धतीने ह्या मंदिराची जडणघडण केलेली आहे. आणि ज्यांनी कुणी हे मंदिर बांधलंय किंवा ज्यांनी कुणी हे मंदिराची स्थापना केली आहे त्यांचे खरंच खूप खूप आभार. खूप छान. जंगल आहे, जंगलात एवढी मोठी व्यवस्था आहे. रस्त्यामध्ये एक खड्डा नाही आहे, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आता इथून परत 80 किलोमीटर बाईकवर आम्हा दोघांना पणजी गाठायचं आहे. ओपसो आता 3 वाजलेत. संध्याकाळी जाईपर्यंत 6:30-7 वाजतील. हे माझे नातेवाईक, मित्र यांना सांगण्यासाठी मी हे व्हिडिओ करतो आहे की खरंच यार, फिरायचं तर कसं फिरायचं ना, त्यात मनात जिद्द पाहिजे. तुम्हाला तलाव दाखवतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तो बघतोय. बघूया तलाव. जागा तिकडे पिता तलाव बघ. हे बघा, हा तलाव नाही, सॉरी, ही नदी आहे. नदीचं इकडनं जेव्हा पाऊस येतो तेव्हा इकडून इकडनं तिकडे पाणी होत आहे. हे खूप निळं क्षार पाणी आहे यार. तुम्हाला कलर पण दिसत असेल पण आता व्हिडिओमध्ये एवढा डार्क येत नसेल. पण खूप छान आहे. आणि हे बघा, हे वडाचं झाड आहे छानपैकी आणि ह्याच्यावरून इकडनं तिकडे जायला हा ब्रिज आहे. प्रचंड संरक्षित. आता हे पाण्यातले जे खालचे दगड आहेत ना ते पण तुम्हाला दाखवतोय बघा. हे पाण्याखालचे दगड पण तुम्हाला स्वच्छ दिसतात आहे. एवढं हे नितळ पाणी आहे की तुम्हाला मी दाखवू शकतो की किती नितळ पाणी आहे. आता हे जरा कॅमेऱ्याचं रिफ्लेक्शन असेल पण
हा निळाशार पाण्याचा डोह मी कधी मी असा विचार करतो की श्रीकृष्णाच्या डोहात जेव्हा त्यांनी उडी मारली, निळाशार डोहात उडी मारली, तो असाच नितळ आणि निर्मळ असा डोहा असेल, ज्या तळाखालचं संपूर्ण एक एक गोष्ट तुम्हाला दिसत असेल. सो मी झूम करून बघतोय, बघा याच्या खालचा एक एक दगड तुम्हाला दिसेल. खूप हे पाण्याखालचं आहे आणि ह्याला प्रत्येक पाण्यातला दगड तुम्हाला जिवंत दिसतंय. मला खरंच सांगतो, जिवंत हा जो प्रकार आहे ना, तो ह्या पाण्यात दिसतोय. ओके, सो एन्जॉय करा. बाय. गाडीवर पाठी बसतोय. बाजूला ठेवलं ठार आहे, त्यांना जाऊ दे पर्यंत. ठार आहे, ठार. आणि हा सरळ 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 जायचं, सरळ जायचंय. आम्ही जंगलातून चाललोय. पुढच्या वेळी कॉन्फिडन्सली मॅडम चालवणार आहेत. त्यांच्या डोळ्यात गॉगल घालायचं असं वाटतं त्यांना, पण काळं दिसणार आहे त्यामुळे. सो दिस इज अ बेटर की तू बिना डोळ्या चष्म्याचं चालव. पळून गेला आहे. आम्ही जंगलातून चाललोय. जाऊ दे. गुड. आणि ही वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, भगवान महावीर वाईल्ड लाईफ सेंच्युरी. There's a small bridge is there. जंगल में मंगल है. महावीर वाइल्ड लाइफ सेंचुरी. तांबडीसुला मंदिर टू पणजी आम्ही चाललोय. ऑलमोस्ट 50 and above स्पीड आहे. व्हेरी नाईस. गोव्यातील उत्तमोत्तम ठिकाणं बघत आम्ही गोव्याचा मनमुराद आनंद लुटला आणि आम्ही परतीच्या वाटेवर निघालो.